नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि रील स्वरूपात आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही अद्यापपर्यंत जर आपल्या युट्यूब चॅनल चालू घडामोडीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज दिनांक 29 मार्च, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, हारा पार्वती कथा या कादंबरीसाठी प्रतिष्ठित सरस्वती सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रामकुमार मुखोपाध्याय. बघा, हारा पार्वती कथा सरस्वती सन्मान 2025. ठीक आहे, ही आहे कादंबरी आणि हा आहे पुरस्कार. तर लेखक आहे ज्यांना जाहीर झाला तो रामकुमार मुखोपाध्याय. ठीक आहे. उद्दिष्ट काय आहे? साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करणे. आणि हे आहे बंगाली साहित्यात त्यांचं योगदान आहे. बंगाली लेखक आहे रामकुमार मुखोपाध्याय. कथा साहित्यातील गुणवत्ता आणि संस्कृतीचा प्रचार यांच्या साहित्यातून झालेला आहे किंवा होत आहे. तर लेखकाचे काम राष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2, जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारीत मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 41वा. ठीक आहे, या ठिकाणी थोडेसे प्रिंट मिस्टेक झाले, हरकत नाही. जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी भारत 41वा. तर वेगवेगळ्या क्रमवाऱ्यामध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे त्याच्यावर एक नजर मारूया. बघा, ग्लोबल हंगर निर्देशांक भारत 102वा, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 भारत 91वा, ग्लोबल एआय निर्देशांक भारत 3रा, जागतिक आनंद निर्देशांक 2026 भारत 116वा. 147 देशामध्ये पहिला अहवाल याचा आला होता 2012ला. ठीक आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स याला म्हणतात. तर ग्लोबल पीस निर्देशांक यामध्ये भारत 115वा, ऊर्जा संक्रमण निर्देशांक यामध्ये भारत 71वा, तर मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारत 130वा, ग्लोबल जेंडर गॅप निर्देशांक मध्ये भारत 131वा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक आहे 23वा, ग्लोबल फायर पॉवर निर्देशांकामध्ये भारत 4था, तर जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत 151वा आहे, ग्लोबल इनोव्हेशन निर्देशांकामध्ये भारत 38वा आहे, ग्लोबल टेररिझम निर्देशांकामध्ये भारत 13वा आहे, शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये भारत 99वा आहे, तर आशिया पॉवर निर्देशांकामध्ये भारत 3रा आहे. तर याची वाटल्यास स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, हे याच्यावर प्रश्न येत असतात. प्रश्न क्रमांक 3 बघा, नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नुकतीच पद आणि गोपनीयतेची शपथ कुणी घेतली? ठीक आहे, किंवा कुणाची निवड झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बलेंद्र शहा, ऑप्शन बी. बघा, नेपाळचे ते 47 पंतप्रधान बनले. त्यांचं नाव आहे बलेंद्र शहा किंवा बालेन, हे टोपण नाव सुद्धा त्यांचं आहे. 27 मार्च 2026 म्हणजे परवा त्यांनी शपथ घेतली नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून. तर काठमांडू येथे त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. काठमांडू ही नेपाळ या देशाची राजधानी आहे आणि नेपाळ देश आपलं चीन आणि भारत यांच्या सीमेला लागून असणारा देश आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 60 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक कुणी जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, गुरविंदर सिंग. गुरिंदर वीर सिंग. ठीक आहे. तर भारतीय धावपटू आहे, सर्वात वेगवान भारतीय धावपटू ठरलेला आहे. नाव आहे गुरिंदर वीर सिंग. ठीक आहे. स्पर्धा आहे राष्ट्रीय इंडोर ॲथलेटिक चॅम्पियनशिप आणि कामगिरी आहे 60 मीटर शर्यतीत त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. 26 वर्षांचं वय आहे. 6.60 सेकंदामध्ये यांनी हा विक्रम केलेला आहे. तर इलाइका दानस या खेळाडूचा 2018 मधील 6.67 सेकंदाचा विक्रम मोडला. ठीक आहे, नाही 67 नसेल, 6.57 असेल. ठीक आहे, हा ठीक. तर 6.60 सेकंदात त्याने गेलं. ठीक, पुढचं काही करेक्शन असेल तर आपण नंतर कमेंट मध्ये सांगून देऊ. स्पर्धा कधी व कुठे झाली? तर 26 मार्च 2026 पासून
सुरुवात झाली कलिंगा इंडोर स्टेडियम भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी. आयोजक कोण होते? तर AFI ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, आणि ही भारतातील पहिलीच राष्ट्रीय इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धा होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या संपूर्ण भागाचे प्रसारण करण्याचा निर्णय कोणत्या संस्थेने घेतला आहे? संपूर्ण 6 भाग आहेत, म्हणजे जे 6 कडवे आहेत, तर हे घेतलेला आहे निर्णय ऑल इंडिया रेडिओ, ऑप्शन सी. बघा, ऑल इंडिया रेडिओ आता राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे संपूर्ण 6 भागांचे प्रसारण करणार आहेत. हे पारंपरिक 2 भागाच्या आवृत्तीची जागा घेईल. ठीक आहे. आपण जे आतापर्यंत गात होतो ते 2च भाग होते. तर वंदे मातरमचा कालावधी 3 मिनिटं 10 सेकंद असेल. तर सॉरी, ऑल इंडिया रेडिओ AIR बद्दलची माहिती बघा. भारतातील राष्ट्रीय सार्वजनिक रेडिओ प्रसारक आहे. स्थापना झालेली आहे 1936 ला ब्रिटिश काळात. इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस वरून नंतर नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असे ठेवण्यात आलेलं आहे. दुसरं नाव आहे आकाशवाणी. मुख्यालय आहे न्यू दिल्ली किंवा नवी दिल्ली. नियंत्रण कोणाचं असतं याच्यावर? तर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. नेटवर्क काय आहे? भारतभर हजारो ट्रान्समीटर्स व शेकडो स्टेशन आहेत. भाषा 20+ भारतीय भाषा आणि अनेक बोली भाषांमध्ये प्रसारण. सेवा प्रकार आहे न्यूज, म्हणजे बातम्या प्रसारित करणे, संगीत, शास्त्रीय लोकसंगीत, फिल्मी. शैक्षणिक कार्यक्रम आहे, कृषी व ग्रामीण कार्यक्रम आहे, परदेशी सेवा आहे, एक्सटर्नल सर्व्हिसेस डिव्हिजन द्वारे अनेक देशांमध्ये प्रसारण. उद्दिष्ट आहे माहिती, शिक्षण आणि मनोरंजन, आणि आजकाल मोबाईल ॲप व डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा ऑल इंडिया रेडिओ उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून किंवा सामुद्रधुनीजवळ मालवाहू जहाजांचे संरक्षण करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा असं या ऑपरेशनचं नाव आहे. बघा, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा भारताने सुरू केलेले महत्वाचे सुरक्षा ऑपरेशन आहे. कुठे आहेत? स्ट्रेट ऑफ होर्मुझ, होर्मुझची सामुद्रधुनी या ठिकाणी. उद्देश काय आहे? भारतीय मालवाहू व तेल वाहतूक जहाजांचे संरक्षण. पार्श्वभूमी इस्रायल इराण तणाव. तर महत्व, भारताला मोठ्या कच्च्या तेलाचा पुरवठा या भागातून येतो. तर अंमलबजावणी भारतीय नौदल, इंडियन नेव्ही. उद्दिष्ट ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवणे व व्यापार मार्ग संरक्षित करणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. IQ एअरच्या अहवालानुसार दिल्लीला मागे टाकून सर्वात प्रदूषित शहर कोणते बनले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लोणी, ऑप्शन डी. बघा, सर्वात प्रदूषित शहर एअर रिपोर्ट नुसार अहवाल प्रसिद्ध झाला केलेली संस्था आहे IQ एअर. सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे लोणी, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, आणि याच्या अगोदर दिल्ली होतं. दिल्लीला त्याने मागे टाकलं. कारण काय? औद्योगिक प्रदूषण, वाहनांची संख्या आणि बांधकाम धूळ. निर्देशांक PM 2.5 पातळी खूप जास्त. PM 2.5 काय आहे हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही कालचा 28 मार्चचा व्हिडिओ बघून घ्या. याचे परिणाम असे होतात: श्वसनाचे आजार आणि पर्यावरणावर वाईट परिणाम. बघा, IQ एअर बद्दल थोडक्यात माहिती घेऊया. स्वित्झर्लंड मधील एअर क्वालिटी म्हणजे हवेची गुणवत्ता मोजणारी कंपनी आहे, जी स्थापना 1963 मध्ये झाली, आणि जगभरातील एअर क्वालिटी इंडेक्स AQI आणि PM 2.5 डेटा प्रकाशित करते. ग्लोबल रिपोर्ट दरवर्षी वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट प्रसिद्ध करते, आणि डेटा स्त्रोत आहे विविध देशातील मॉनिटरिंग स्टेशन्स व सेन्सर्स. तर ॲप वेबसाईटद्वारे लाईव्ह एअर क्वालिटी माहिती उपलब्ध करून देते. तर उद्दिष्ट आहे लोकांना प्रदूषणाबद्दल जागरूक करणे व आरोग्य संरक्षण. प्रश्न क्रमांक 8 बघा. गणिताच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, एबेल पारितोषिक किंवा एबेल पुरस्कार. प्रश्न क्रमांक 9 बघा. नुकताच एबेल पारितोषिक मिळवणारे पहिले जर्मन गणितज्ञ कोण ठरले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, गेर्ट फाल्टिंग्स. बघा, एबेल पारितोषिकाबद्दल माहिती घेऊया. एबेल पारितोषिक म्हणजेच गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाते. गणिताच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार 2002 मध्ये स्थापित केला होता
व 2003 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत 27 गणितज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला, तर पहिले विजेते होते जीन पियरे सेर. तर आजपर्यंतचे एकमेव भारतीय अमेरिकन विजेते आहेत S.R. श्रीनिवासन, म्हणजे अमेरिकन आहे, भारतवंशी आहे. S.R. श्रीनिवास वर्धन यांना 2007 मध्ये हा एबेल पुरस्कार किंवा एबेल पारितोषिक मिळालं होतं. तर अमेरिकेतील 9 गणितज्ञांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. देशभरातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा, रक्तदात्यांची रिअल टाइम माहिती, रक्ताच्या उपलब्धतेसाठी एक केंद्रीकृत प्रणाली तयार करणे, यासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय डिजिटल पोर्टल कोणते आहे? तर हे आहे ऑप्शन सी, ई रक्तकोश. आता हे ई रक्तकोश चर्चेतला मुद्दा आहे. चर्चेत काय आहे, तर सर्व रक्तपेढ्यांना नोंदणी अनिवार्य केलेली आहे. जी सुरुवात आणि उद्घाटन कधी झालं, तर सुरुवात झाली होती 2016ला. उद्घाटन तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी केलं होतं, नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्य उद्देश आहे देशभरातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा ट्रॅक करणे, रक्तदात्यांची रिअल टाइम माहिती उपलब्ध करणे, गरजेनुसार रक्त सहज उपलब्ध करून देणे आणि केंद्रीकृत प्रणाली तयार करणे. महत्वाची माहिती बघा, विकसित केलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरनं अंमलबजावणी केलेली आहे. नॅशनल हेल्थ मिशन यांनी. प्रकार आहे नॅशनल ब्लड बँक मॅनेजमेंट सिस्टीम. सुविधा आहेत ब्लड अवेलेबिलिटी सर्च, डोनर रजिस्ट्रेशन, ब्लड बँक स्टॉक मॉनिटरिंग. प्रश्न क्रमांक 11 बघा. 18व्या वर्षी वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप जिंकून कोणता सर्वात तरुण भारतीय हौशी बिलियर्ड्स चॅम्पियन बनला होता? ठीक आहे, पंकज अडवाणी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, अधूनमधून एखाद्या व्यक्तीबद्दल काही माहिती चर्चेत असेल तर त्याच्याबद्दलचे फर्स्ट रेकॉर्ड जो असतो त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. बघा, वर्ल्ड स्कूनर चॅम्पियनशिप पंकज अडवाणी यांनी रेकॉर्डच्या वेळी त्यांचं वय होतं 18 वर्ष. रेकॉर्ड केला 2003 ला. IBSF वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप हे स्पर्धेचं नाव होतं. तर वैशिष्ट्य, सर्वात तरुण भारतीय वर्ल्ड अमेच्युअर चॅम्पियन ते ठरले होते. प्रश्न क्रमांक 12 बघा. कोणत्या रासायनिक वायूला लाफिंग गॅस म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईड असं या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन सी. तर गॅसच्या संदर्भात सध्या खूप LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस, तर गॅसच्या संदर्भातला कोणताही एखादा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हाही प्रश्न आपण घेतलेला आहे. तर लाफिंग गॅस म्हणजेच काय? नायट्रस ऑक्साईड. याचं रासायनिक सूत्र आहे N2O. गुणधर्म आहे श्वास घेतल्यावर हसू येते, आनंदी वाटते. याचा वापर दंतचिकित्सा, ठीक आहे, म्हणजे अॅनेस्थेसिया बोल देताना, शस्त्रक्रियेत वेदना कमी करण्यासाठी होतो. ठीक आहे. याचा रंगहीन वायू आहे आणि गंध हलका गोडसर वास येतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. वन संवर्धनाला चालना देण्यासाठी मणिपूर राज्याने कोणता उपक्रम सुरू केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, निंगोल वन उपक्रम. निंगोल वन उपक्रम काय आहे? तर याची माहिती बघूया. कोणत्या राज्याने सुरू केलं? मणिपूरनं. कधी केलं? 2024 ला. ठिकाण आहे इम्फाळ. सुरू करणारे एन बिरेन सिंग, मणिपूरचे मुख्यमंत्री. निंगोलचा अर्थ काय आहे? निंगोलचा अर्थ मुलगी किंवा महिला असा होतो मणिपुरी भाषेत. तर समाजातील महिलांचा सन्मान व सहभाग दर्शवणारा शब्द. महत्वाची माहिती, उद्देश काय आहे? वनसंवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवणे, विशेषतः महिलांच्या सक्रिय सहभागावर भर. संकल्पना, प्रत्येक महिला कुटुंबाने झाडं लावणे व जतन करणे. परिणाम, पर्यावरण संरक्षण व जैवविविधता वाढवणे. प्रश्न क्रमांक 14 बघा. भारतीय हवाई दलाने युनायटेड किंगडमच्या कोणत्या दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर ही केलेली आहे ऑप्शन सी, रॉयल एअर फोर्स. बघा, इंडियन एअर फोर्स आणि रॉयल एअर फोर्स प्रशिक्षण करार. तर याच्याबद्दलची बेसिक माहिती बघा. प्रशिक्षण देणारे आहे इंडियन एअर फोर्स IAF, आणि रॉयल एअर फोर्स हे कोणाचं आहे? तर UK युनायटेड किंगडमचं आहे. तर यांना भारतीय नौदल वैमानिकांना त्यांच्या प्रशिक्षण देणारे भारत UK दरम्यान संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे असा याचा उद्देश आहे. तर आधुनिक युद्धतंत्र, फ्लाइंग स्किल्स आणि ऑपरेशनल ट्रेनिंग यावर भर असेल.
तर आंतरराष्ट्रीय पातळीवर IAF ची क्षमता व प्रतिष्ठा वाढली. का महत्वाचे? भारत एक ट्रेनिंग हब म्हणून उदयास येत आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी संबंध दृढ होत आहे. तर संयुक्त सराव आणि तांत्रिक देवाणघेवाण वाढणार आहे. प्रश्न क्रमांक 15 मध्ये प्रश्न क्रमांक 15 लंडनमध्ये आयोजित स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 सोहळ्यात सिंगापूरच्या कोणत्या विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, चांगी विमानतळ. तर आपल्याकडून प्रिंट मिस्टेकने याच ठिकाणी ते आलेलं आहे, हरकत नाही. बघा, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 एक्झाम नोट, आयोजन लंडन या ठिकाणी, कार्यक्रम ते आपण बघितलं स्कायट्रॅक्स. सर्वोच्च पुरस्कार जगातील सर्वोत्तम विमानतळ कोणाला मिळाला? सिंगापूर चांगी एअरपोर्टला. महत्वाची माहिती, सिंगापूर हा पुरस्कार अर्थातच स्कायट्रॅक्स संस्थेकडून दिला जातो आणि जगातील विमानतळांचे प्रवासी अनुभव, सेवा, सुविधा यावर आधारित मूल्यांकन केले जाते. ठीक आहे. तर हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि दररोज सकाळी 6 वाजता आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी, सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.